राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांनी आदिवासी व्यक्तीची 25 एकर शेती चोरल्याचा आरोप माजी मंत्री अशोक उईके यांनी केला होता। दरम्यान या प्रकरणी मंत्री अशोक उईके यांनी खंडन करीत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी व्यक्तीची 25 एकर जमीन चोरली, एवढेच नव्हे तर सर्व मंत्र्यांना मोहाची दारू भेट दिली असा आरोप करीत नेते माजी मंत्री वसंत पुरके यांनी केला। दरम्यान या संदर्भात आदिवासी विकास मंत्री यांनीही या आरोपाला प्रतिउत्तर दिले। माजी मंत्री वसंत पुरके हे 4 वेळा आमदार राहिले आहेत। त्यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाला काही अर्थ नाही। ती जागा सूतगिरणीसाठी देशमुख यांच्याकडून घेण्यात आली आहे। सध्या जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत। मतदारसंघाचा विकास व्हावा तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा असे कुठलेही प्रयत्न पुरके यांनी केलेले नाही। त्यामुळे वसंत पुरके यांनी विचारपूर्वकच बोलायला पाहिजे अशी प्रतिक्रिया आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी व्यक्त केली। राळेगाव विधानसभा मतदारसंघातून 4 वेळा निवडून आल्यानंतर ज्यांनी अनेक वर्षे मंत्रिपद उपभोगलं असे वसंत पुरके यांनी जो माझ्यावर आरोप केलेला आहे, ती जागा जी आहे सूतगिरणीच्या साठी जागा विकत घेतलेली आहे आणि ती जागा देशमुखाकडून जमीन विकत घेतलेली आहे। 33 वर्षाची व्हेरिफिकेशन करून नियमाच्या अधीन राहून ती जागा देशमुखकडून सूतगिरणीनं विकत घेतली असल्यामुळे नैराश्यपोटी ज्यांनी 4 वेळा आमदार झाल्यानंतर अनेक वर्षे मंत्रिपद उपभोगल्यानंतर रोजगार उपलब्ध व्हावा अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची कल्पना आली नसल्यामुळे आणि मी नव्यानं निवडून आल्यानंतर बिरसा मुंडा आदिवासी सहकारी सूतगिरणी सुरू करण्याचा संकल्प केला असल्यामुळे त्यांनी 2019 पासून सूतगिरणीचा सुरू करण्याचा मी संकल्प केला होता। परंतु माननीय वसंतरावजी पुरके सरांनी, आदरणीय सरांनी विकास व्हायला नाही पाहिजे मतदारसंघाचा, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे असं कधीही त्यांनी प्रयत्न केलेला नाही आहे। त्यामुळे त्यांनी ते सूतगिरणीची जागा न्यायप्रविष्ट केलेली असल्यामुळे, न्यायालयीन असल्यामुळे त्या जागेबद्दल मी बोलत त्यापुरतं सरांनी थोडा विचार करायला पाहिजे की ती जागा कोणाची आहे। वस्तुस्थिती, वस्तुनिष्ठ बातमी दिल्या गेली पाहिजे, कारण ज्येष्ठ आहे, सिनियर आहे, त्यामुळे थोडा विचार करावा अशीच अपेक्षा सरांकडून आहे आणि बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध होणाऱ्या सूतगिरणीला सरांनी विरोध करू नये अशी अपेक्षा।